गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तसेच सर्व आदरणीय पालक. आज आपण डेली लाईफ सेंटेन्सेस बघणार आहेत. या डेली लाईफ सेंटेन्सेस वरती मी यापूर्वी जवळजवळ 4 ते 5 व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारची वाक्य घेऊन बनवलेलं आहे. पण सर्वात माझं स्वतःचं वैयक्तिक दुःख असं आहे, सर्व विद्यार्थी मित्र हो आणि आदरणीय पालकांना सांगतो, जेव्हा मी दररोज वेगवेगळ्या शाळांमध्ये जातो, तर त्या शाळांमध्ये गेल्यानंतर सुद्धा इयत्ता 5वी, 6वी तर 10वी, इव्हन 11वी, 12वी व त्यापुढील विद्यार्थ्यांना अशी सोपी सोपी वाक्य देखील बोलता येत नाही. कारण की त्यांना शाळेत सिलेबस शिकवला गेला, त्यांना शाळेत धडे किंवा इंग्रजीतील कविता किंवा इंग्लिश ग्रामर शिकवलं गेलं. पण नेमकं इंग्रजीत छोटी वाक्य, लहान लहान वाक्य कशी बोलावीत, हे आजपर्यंत कुणीही कुणाला सांगितलेलं नाही. हे जगातलं सर्वात मोठं दुःख आहे. त्यानंतरचा सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे, की आपल्याला परीक्षेत किती गुण आहेत. आपल्याला 90% आहेत, की 100% आहेत, का 65% आहेत, का 70% आहेत, का 80% आहेत, हे महत्वाचे नाही. म्हणजे आपल्याला सर्टिफिकेटवरती, त्या कागदावरती, त्या प्रमाणपत्रावरती किती मार्क्स आहेत, हे महत्वाचं नाही. पण आपण जे काही शिकलो, ते आपल्याला इंग्रजीतून बोलता येतं का? आपल्याला इंग्रजीतून व्यक्त होता येतं का? ही गोष्ट फार महत्वाची आहे. अलीकडे मी असे लाखो करोडो विद्यार्थी पाहिलेले आहेत. त्यांना 100 पैकी 99% आहेत. पण इंग्रजीचा एकही शब्द बोलता येत नाही. मग एकही शब्द बोलता येत नाही, तर इंग्रजीमधून एखादं वाक्य बोलणं खूप दूर आहे. मग जर आपल्याला एखादी इंटरव्ह्यू फेस करायची असेल, या समाजामध्ये आपल्याला डे टू डे कम्युनिकेशन करायचे असेल, आपल्याला एकमेकांशी इंग्रजीमध्ये डायलॉग्स करायचे असतील, कॉन्व्हर्सेशन करायचे असेल, इंग्लिश स्पीकिंग करायचं असेल, तर आपल्याला बेसिक बेसिक छोटी लहान वाक्य माहिती असली पाहिजेत. त्या अनुषंगाने आज मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ अतिशय सुंदर होणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व व्हिडिओ तुम्हा माझ्यासाठी, आपण सर्वांसाठी बनवित असताना मी वेगवेगळी माहिती शोधून काढतो आणि माझ्या चौहान टीचिंग पॅटर्न मध्ये ते वाक्य कशी फिट बसतील, या दृष्टीने आणि अनुषंगाने मी प्रयत्न करत असतो. पण विद्यार्थी मित्र हो आणि आदरणीय सर्व पालकांना माझी कळकळीची विनंती आहे, की जेव्हा तुम्ही हे वाक्य बोलणार, हे वाक्य ऑब्झर्व करणार, ही वाक्य शिकणार, तो स्वतःच्या वहीमध्ये लिहून काढा. तुम्ही पण शिका आणि इतरांना शिकवा. लक्षात घ्या, मी म्हणतो तुम्हाला कोणतंही ऍप्स डाउनलोड करण्याची गरज नाही. मी जेव्हा इंग्लिश स्पोकन आपल्याला सांगतो, शिकवतो, बोलून दाखवतो, तर आय एम युजिंग माय ओन लँग्वेज. माझ्या स्वतःच्या भाषेमध्ये मी आपल्याला सांगत असतो. म्हणजे आय एम नॉट युजिंग एनी काइंड ऑफ बुकिश लँग्वेज. मी पुस्तकाची भाषा वापरत नाही. मग आजचा माझा व्हिडिओचा उद्देश काय आहे, की डेली लाईफ मधले सेंटेन्सेस आपल्याला बोलता यायला पाहिजे. मग ती अतिशय सोपी वाक्य आहेत. मी नेहमी सांगतो आणि माझा स्वतःचा वैयक्तिक मंत्र आहे, आपल्याला सुरुवातीला मोठमोठी वाक्य इंग्रजीमध्ये बोलण्याची गरज नाही. आपल्याला छोट्या शब्दांपासून, आपल्याला छोट्या वाक्यांपासून इंग्रजी बोलायला सुरुवात करावी लागेल. तर चला तर मग अशी डेली लाईफ सेंटेन्सेस कोणती आहेत, ती आपण बघूया, बोलूया, समजूया आणि इतरांना पण शिकूया. कारण की याच्यापेक्षा जगातला कोणताही धर्म मोठा नाही. धर्म म्हणजे काय? एकमेकांना मदत करणे, एकमेकांना चांगले विचार देणे, एकमेकांना चांगल्या गोष्टी शिकवणे, हा धर्मच आहे ना. याच्यापेक्षा कोणती गोष्ट मोठी असू शकत नाही. आणि हे आपलं कर्तव्य देखील आहे. बघा, पहिलं वाक्य आहे, माझं लक्ष नव्हतं. हे इंग्रजीत आपण कसं बोलणार? माझं लक्ष नव्हतं. आय वॉज नॉट लिसनिंग. म्हणजे तुम्ही जे बोलत होतात का, ते मी ऐकत नव्हते, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे माझं तुमच्याकडे लक्षच नव्हतं. माझं लक्ष नव्हतं. आय वॉज नॉट लिसनिंग. ते माझ्या लक्षात आहे. आय रिमेंबर दॅट.
ते माझ्या लक्षात आहे. तुम्ही सांगितलेलं काम माझ्या लक्षात आहे. म्हणजेच काय? आय रिमेंबर दॅट. ते माझं लक्षात आहे. काहीतरी गडबड आहे. समथिंग इज फिशी. काहीतरी गडबड आहे. समथिंग इज फिशी. मी तिथे होतो. आय वॉज देअर. मी तेथे होतो. आय वॉज देअर. माझं पोट भरलंय. आता मला काहीही नको खायला. माझं पोट भरलंय. आय एम फुल. जर तुम्हाला सांगितलं पोळी घ्या, चपाती घ्या, भाजी घ्या, हे घ्या, ते घ्या आणि तुमचं पोट जर भरलेलं असेल, इंग्लिशमध्ये बोला, आय एम फुल. मी तुला ओळखतो. आय नो यू. आय नो यू. मी तुला ओळखतो. मी तिला ओळखतो. आय नो हर. मी त्यांना ओळखतो. आय नो देम. मी भूषणला ओळखतो. आय नो भूषण. मी रुपालीला ओळखतो. आय नो रुपाली. मी राधिकाला ओळखतो. आय नो राधिका. मी भाग्यश्रीला ओळखतो. आय नो भाग्यश्री. मी स्वातीला ओळखतो. आय नो स्वाती. या पद्धतीने आपण वाक्य बोलू शकतो. लक्षात घ्या. काहीच बदललेलं नाही. नथिंग हॅज चेंज. नथिंग हॅज चेंज. काहीही बदललेलं नाही. ते माझ्या लक्षात आलं. आय नोटीस दॅट. ते माझ्या लक्षात आलं. आय नोटीस दॅट. मी गोंधळलो आहे. आय एम कन्फ्यूज. मी गोंधळलो आहे. आय एम कन्फ्यूज. मी थट्टा करत आहे. आय वॉज किडिंग. आय वॉज किडिंग. हे वाक्य आपण अनेक वेळा बोलतो बघा. मी थट्टा करत होतो. आय वॉज किडिंग. मी तुला सांगू शकतो. आय कॅन टेल यू. मी तिला सांगू शकतो. आय कॅन टेल हर. मी मनोहरला सांगू शकतो. आय कॅन टेल मनोहर. मी दीपकला सांगू शकतो. आय कॅन टेल दीपक. आर यू गेटिंग? बघा, वेगवेगळी प्रकारची वाक्य मी आपल्याला बनवून दाखवत आहे. हे महाग आहे. इट्स एक्सपेन्सिव्ह. किंवा तुम्ही असं जरी म्हटलात, इट इज एक्सपेन्सिव्ह तरी चालेल. हे महाग आहे. इट्स एक्सपेन्सिव्ह. माझ्याकडे वेळ नाही. आय डोंट हॅव टाइम. माझ्याकडे वेळ नाही. आय डोंट हॅव टाइम. मला ते आवडलं. आय लव्ह इट किंवा आय लाईक इट. आय लव्ह इट. आय लाईक इट. दोघही प्रकारच्या पद्धतीने आपण बोलू शकतात. मग ही वाक्य कशाची आहेत? ही वाक्य डे टू डे लाईफची आहेत. ही वाक्य दैनंदिन जीवनातील आहेत. तुम्ही शाळेत देखील हे वाक्य बोलू शकतात. तुम्ही ग्राउंडमध्ये ही वाक्य बोलू शकतात. बगीच्यामध्ये इकडे तिकडे फिरत असताना ही वाक्य बोलू शकतात. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर या वाक्यांच्या मदतीने कम्युनिकेशन करू शकतात. मित्रांमध्ये ग्रुप डिस्कशन करू शकतात. तुम्ही इंग्लिश स्पोकनची काही कॉम्पिटिशन वगैरे असतील, तिथे हे छोटी वाक्य बोलू शकतात. म्हणजे यू विल हॅव व्हेरियस काइंड्स ऑफ ॲडव्हांटेजेस ऑफ डेली लाईफ सेंटेन्सेस. दररोजची वाक्य बोलण्यामागे आपल्याला अनेक फायदे आहेत. लक्षात घ्या. आणि ते तुम्ही शिका आणि इतरांना शिकवा. मग पुन्हा आपल्याला अजून अशी काही वाक्य बोलता येतील का? 100% बोलता येतील. बघू अजून काही उर्वरित वाक्य आहेत आपल्याकडे. मला असं वाटतं. आय फील सो. मला असं वाटतं. आय फील सो. मला खात्री आहे. आय एम शुअर. मला खात्री आहे. आय एम शुअर. मी सहमत आहे. आय ॲग्री. मी सहमत आहे. आय ॲग्री. काही हरकत नाही. इट्स ओके. काही हरकत नाही. इट्स ओके. तुम्ही असं पण बोलू शकतात. काही हरकत नाही. नो प्रॉब्लेम. काही हरकत नाही. नो प्रॉब्लेम. ते सोपं आहे. इट्स इझी. ते सोपं आहे. इट्स इझी. किंवा तुम्ही असं पण बोलू शकतात. ते सोपं आहे. इट इज इझी. ते सोपं आहे. इट इज इझी. मला उशीर होतोय. आय एम गेटिंग लेट. आय एम गेटिंग लेट. आय एम गेटिंग लेट. मी तयार आहे. आय एम रेडी. ती तयार आहे. शी इज रेडी. दीपक तयार आहे. दीपक इज रेडी. रुपाली तयार आहे. रुपाली इज रेडी. संकेत तयार आहे. संकेत इज रेडी. कुणाल तयार आहे. कुणाल इज रेडी. बघा, असे अनेक प्रकारची वाक्य बोला बोला. यू कॅन स्पीक. मला विश्वास आहे तुम्ही 100% बोलू शकतात. मला विश्वास आहे तुम्ही 100% लिहू शकतात. मला विश्वास आहे तुम्ही 100% इंग्रजी वाचू शकतात. बघा, लक्षात घ्या. बघा, मी गर्व नाही करत, पण एक गोष्ट मला बोलावीशी वाटते. ज्या व्यक्तीला XYZ व्यक्तीला 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख पगार आहे,
अशा अनेक लोकांची आजही मुलांना शिकवण्याची मानसिकता नाही, जे मी तुम्हाला फ्री ऑफ कास्ट शिकवत आहे. मग मी तुम्हाला फ्री ऑफ कास्ट शिकवते म्हणजे तुमच्यावर उपकार करत आहे का? नाही. इट्स माय ड्युटी. गॉड हॅज अपॉइंटेड मी फॉर दिस वर्क. देवाने या कामासाठी माझी नियुक्ती केली आहे. पण जो चांगलं करेल त्याला चांगलं मिळेल. लक्षात घ्या, आपल्याला या जगात कोणतीही गोष्ट वाचवू शकत नाही. फक्त एकच गोष्ट वाचू शकते, दॅट इज कर्मा, म्हणजे कर्म. राइट. कर्म तेरे अच्छे तो मथुरा तेरी दासी. कर्म तेरे अच्छे तो मथुरा तेरी दासी. नियत तेरी साफ तेरे घर में मथुरा काशी. राइट. चला पुढे. ते अद्भुत आहे, दॅट्स वंडरफुल. ते अद्भुत आहे, दॅट्स वंडरफुल. मला माहित नाही, आय हॅव नो आयडिया. मला माहित नाही, आय हॅव नो आयडिया. किंवा हे वाक्य तुम्ही असं पण बोलू शकतात, मला माहित नाही, आय डोंट नो. मला माहित नाही, आय डोंट नो. हे माझं आहे, इट्स माइन. हे माझं आहे, इट्स माइन. तुम्ही असं पण बोलू शकतात, हे माझं आहे, इट इज माइन. हे माझं आहे, इट इज माइन. मला भूक लागली आहे, आय एम हंग्री. आय एम हंग्री. मला भूक लागली आहे, आय एम हंग्री. ते शक्य आहे, इट्स पॉसिबल. ते शक्य आहे, इट्स पॉसिबल. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकतात, ते शक्य आहे, इट इज पॉसिबल. ते शक्य आहे, इट इज पॉसिबल. मला आश्चर्य वाटतंय, आय एम सरप्राईज. मला आश्चर्य वाटतंय, आय एम सरप्राईज. तर जवळ-जवळ 18 ते 20 वाक्य मी आपल्याला एक्सप्लेन केलेली आहेत आणि ही वाक्य आपल्या चौहान टीचिंग पॅटर्ननुसार तुम्ही बिनधास्त दररोजच्या जीवनामध्ये सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत विथ एनीबडी यू कॅन स्पीक कॉन्फिडेंटली. कोणासोबतही तुम्ही आत्मविश्वासाने बोलू शकतात. व्हिडिओ आपल्याला 100% आवडला असेल, आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं असं मी म्हणणार नाही. शेवटी आपली इच्छा सबस्क्राईब करणं, सबस्क्राईब न करणं, व्हिडिओ स्वतः बघणं, इतरांना शेअर करणं, न करणं, एव्हरीथिंग इज इन युअर हँड. सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहे. तर आय विल नॉट फोर्स यू. मी तुम्हाला फोर्स करणार नाही की लाईक करा. राईट. बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा, शेअर करा. या गोष्टी मी आज आपल्याला सांगणार नाही, कारण मला स्वतःला हा व्हिडिओ आपल्याला देत असताना खूप आवडलेला आहे. तर माझ्यापेक्षा तुम्हाला 100% हा व्हिडिओ आवडेल. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद. नाईस टू मीट यू.